परमेश्वराने तो करार दिला. मग जर हा करार आम्ही पाळला नाही तर बायबल काय सांगतं? जे बायबलमध्ये लिहिलेले श्राप आहेत, जे बायबलमध्ये लिहिलेले आजार आहेत, जे बायबलमध्ये लिहिलेले जे परमेश्वराने दिलेले श्राप आहेत, ते श्राप काय होणार? आम्हाला गाठणार. करार पाळला नाही तर. पण जर करार पाळला, आज्ञा पाळलो तर काय होणार? मग आम्हाला आशीर्वादी, आमचं जीवन आशीर्वादित होणार. जे बायबलमध्ये लिहिलेले आशीर्वाद ते आम्हाला आशीर्वाद काय होणार? प्राप्त होणार. मग आम्ही करार पाळू शकतो का? पाळू शकतो का? आम्ही करार कधीच पाळू शकत नाही. बघा, सिनाई पर्वतावरनं मोशे करार घेऊन आला, 10 आज्ञा घेऊन आला. 10 आज्ञा त्यांनी स्वतः आणला. जो मोशे 10 आज्ञा घेऊन आला ना, तो मोशे देखील 10 आज्ञा काय करू शकला नाही? पाळू शकला नाही. ज्या इस्रायल लोकांनी करार मागून घेतला, ते इस्रायल लोक परमेश्वराचा करार आणि परमेश्वराचे विधी आणि नियम काय करू शकले नाही? पाळू शकले नाही. म्हणून काय झालं? राणामध्ये त्यांचा नाश झाला. हा जुना करार परमेश्वराने दिलेला नाही, तर जुना करार इस्रायली लोकांनी मागून घेतलेला आहे.